वक्रतुंड महाकायो सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा विघ्नान्नाशयने सर्वान्नाशायोपस्थितान् प्रभो त्वत्प्रसादेन कार्याणि सर्वाणि करोम्यहं शत्रूणां बुद्धिनाशोऽस्तु मित्राणां उदयं कुरु इति विज्ञाप्य देवेश प्रणमामि पुनः पुनः या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषयाज्ञापः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नंदीग्रामामध्ये भरतानी सिंहासनावरती रामचंद्रांच्या पादुका ठेवल्या. आणि अतिशय प्रेमाने त्या पादुकांची रोज पूजा करायची. राजोपचार सगळे त्या पादुकांना समर्पण करायचे. फळ कंदमुळं वगैरे खायची. जटावल्कल धारण करायची. असं सगळं त्या भरत आणि शत्रुघ्नाने सुद्धा जसं रामाने केलं तसं सगळ्यांनी केलेलं आहे. आणि वनवासामध्ये राम गेले एवढंच फक्त, पण हे सगळे वनवासातच राहत. कोणी अयोध्येमध्ये राजवाड्यामध्ये आणखीन ऐशा आरामामध्ये कोणी राहत नव्हतं. सगळे कंदमुळं फळं खाऊनच राहत. ब्रह्मचारी राहिले. शत्रुघ्नाबरोबर भरत, भरताबरोबर शत्रुघ्न सगळे. आणि राजकार्यानि सर्वाणि यावन्ति पृथिवी तले तानि पादुकयो सम्यक् निवेदयति राघवः. जी राजकार्य चालायची ती सगळी त्या पादुकांच्या समोर सांगायची. आणि आपणही एक सेवक असल्यासारखा त्या पादुकांच्या समोर निवेदन करायचा. असं कार्य भरताचं चाललेलं.
आणि दिवस मोजत होता. प्रत्येक दिवस मोजायचा. 14 वर्ष त्याने रामाला सांगितलं होतं की रामा, 14व्या वर्षानंतर 15व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तू अयोध्येमध्ये आला पाहिजेस, अन्यथा मी चितेमध्ये आपला देह भस्म करून टाकी. आणि रामाने सुद्धा ते सगळं कसं मान्य केलेलं होतं. रामाच्या ठिकाणी सगळं चित्त समर्पित केलेलं होतं. आणि चित्रकूट पर्वतावरती राम अनेक वर्षपर्यंत राहिले. त्यात एक गोष्ट अशी घडली, तर राम, लक्ष्मण आणखीन सीता हे त्या चित्रकूट पर्वतावरती राहतायत म्हणल्यानंतर लोकांची गर्दी वाढली रामाच्या दर्शनाकरता. आणि इतकी लोकांची गर्दी वाढली की त्या पर्वतावरती अपेक्षित असणारा जो एकांत आहे, जी शांतता आहे, ती सगळी भंग पावली. आपल्याला माहितीच आहे की कुठेही तुम्ही एकांतवास शोधायला जा, एकांतवास शोधणाऱ्यांची इतकी गर्दी होते की तिथे एकांत नष्ट होते. कुठे एखादा सामर्थ्य संपन्न मनुष्य दिसो, साधू दिसो, बुवा दिसो, तिथे लोक गर्दी करून जातात. आणि लोकांच्या समस्या काय असतात हे आपल्याला माहिती आहे. सगळ्या व्यावहारिक सांसारिक समस्या. आणि रामासमोर सगळ्या सांसारिक व्यावहारिक समस्यांचं हे गर्दी जमायला लागली. राम लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, आता आपण इथं राहणे योग्य नाही. हे ठिकाण आपल्याला सोडायला पाहिजे. दंडकारण्यामध्ये आपण प्रवेश केला पाहिजे. म्हणून सीतेला, लक्ष्मणाला बरोबर घेतलंय आणि राम जे आहे ते अत्री ऋषींच्या आश्रमात. अत्री ऋषींचं दर्शन घेतलं जिथे गर्दी नव्हती अजिबात. आणि अत्री ऋषींच्या पुढे आपण कोण आहोत, कशासाठी इकडे आलो, हा सगळा वृत्तांत सांगितल्यानंतर अत्री ऋषीने सुद्धा आपण कोण आहात,
मायावी मनुष्य रूप धारण करणारे भगवान आहात. मग राम लक्ष्मण सीता यांचं आतिथ्य चांगल्या प्रकारे केलं. आणि अत्रि ऋषीने सांगितलं, म्हणजे माझी पत्नी अनसूया आहे, वृद्ध झालेली आहे, तपश्चर्या करता 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 भरपूर काळ गेले. फार मोठे धार्मिक आहे, तिची भेट घ्या. सीतेला पाठवलं. सीतेला सांगितलं, म्हणले माता अनसूयेचं दर्शन घे आणि लवकर लवकर ये. सीता सुद्धा आत गेली, अनसूयेचं दर्शन घेतलं. अनसूयेने उठून तिचं स्वागत केलं, तिला आलिंगन दिलं आणि तिला सांगितलं, हे बघ सीते, तुला मी ही सुंदर अशी 2 कुंडलं देते, जी विश्वकर्म्याने निर्माण केलेली आहे. 2 वस्त्र देते तुला परिधान करण्याकरता. एवढ्या तेवढ्या गोष्टी दिल्या तरी सुद्धा पूर्वीच्या लोकांना त्याचं महत्व होतं. की मला अत्रि ऋषींच्या पत्नीने 2 कुंडलं दिली, 2 वस्त्र दिली, म्हणजे काय त्यात विशेष वाटत होते. आता कोणाला 2 कुंडलं आणि 2 वस्त्र दिली तर काय म्हणतील, ही ठेवा तुमच्यापाशीच. एकतर असली जुनाट वस्त्र आम्हाला चालत नाही. पैसे देताय का बोल. अशी आता मानसिकता आपोआप जगाबरोबर सगळ्यांची बनलीच आपोआप. आणि अंगराग ज्याला म्हणतात, अंगराग म्हणजे अंगाला लावायची उटी. ते पण सीतेला दिले अंगराग. आयुर्वेदिक पद्धतीने अतिशय सुंदर वनस्पतींनी युक्त असणारी ती चंदनाची उटी, जी अंगराग जे आहे हे तिला दिलं आहे. आणि सांगितलं, सीते, हे अंगाला लावत जा मधून, म्हणजे तुझ्या शरीराची कांती कमी होणार. अतिशय सुंदर शरीर आहे. तू रानावनात आलेली आहेस आणि पतिव्रता धर्माला अनुसरून रामाच्या बरोबर चाललीस, हे अतिशय सुंदर करतेस. तेव्हा राम, लक्ष्मण आणि सीते तुम्ही सगळे कसे सुरक्षित राहा, माझे पूर्णपणे तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि अनसूयेनी आपल्याकडे आलेले जे अतिथी राम, लक्ष्मण, सीता यांना भोजन करवले. रामत्वमेव भुवनानि विधाय तेषां संरक्षणाय सुरमानुष तिर्यगादीन् देहान् विभर्षिण च देहगुणैर्विलिप्तं विलिप्तः त्वत्तो विभेत्य खिल मोहकरी च माया.
आणि अत्रि ऋषी अनसूया काय म्हणतात, रामा ही सगळी भुवन त्रिभुवन निर्माण करतोस, त्याच्या रक्षणाकरता स्वतः अनेक प्रकारचे जन्म घेतोस, अनेक प्रकारचे देह धारण करतोस, आणि तरी सुद्धा तुझ्यावरती या देहधारण करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या मायेचा कसल्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही. रामा, एक दिवस पर्यंत त्या ठिकाणी मुक्काम केला रामचंद्राने. सकाळी उठल्यानंतर स्नान संध्या वगैरे सगळं काही केलं. अत्रि ऋषीने अनसूया मातेला नमस्कार केला आणि म्हणाले, आता आम्हाला पुढे प्रवास करायचा आहे. आम्हाला आज्ञा द्या. दंडकारण्यामध्ये प्रवेश करतो आहोत, आपले आम्हाला आशीर्वाद असा. आम्हाला मार्ग दाखवण्याकरता एखादा कोणीतरी मनुष्य पाठवला तर तेव्हा अत्रि ऋषी म्हणतात, रामा, जगताचा मार्गदर्शक तू आहेस आणि तुला कोण मार्ग दाखवणार. तथापि तू सांगतोस तर तुला एक मी माझा शिष्य पाठवतो. एक शिष्य रामाबरोबर पाठवला. अत्रि ऋषी आपल्या आश्रमामध्ये गेले. एक कोस पर्यंत दूर गेल्यानंतर एक मोठीच्या मोठी नदी दिसली. त्या शिष्याला विचारणे, नदी ओलांडून जाण्याकरता काही उपाय. तेव्हा इथे एक नौका आहे म्हणाले, त्या नौकेतून आम्हीच तुला पलीकडे सोडतो. त्या शिष्याने सीता, राम, लक्ष्मण सगळ्यांना नौकेमध्ये बसवलं आणि ती जी मोठीच्या मोठी नदी होती ती पार करून पलीकडे सोडलं आणि ते अत्रि ऋषींचे शिष्य पुन्हा आपल्या आश्रमात गेले. खऱ्या अर्थाने रामचंद्राला दंडकारण्याचं जे काही स्वरूप होतं ते तिथे काय. दिवसा सुद्धा सूर्याचा प्रकाश जंगलात येत नसे एवढं भयंकर निबिड जंगल. पदोपदी वाघ दिसतायत, पदोपदी सिंह दिसतायत, मोठे मोठे अजगर दिसतायत, मोठे मोठे राक्षस दिसतायत. तेव्हा रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं, म्हणजे लक्ष्मणा, इथून आता आपल्याला फार सावधपणे जायला पाहिजे. आता एक लक्षात ठेव, मी पुढे चालतो, मध्ये सीता असेल आणि पाठीमागे धनुर्धारी तू असशील, म्हणजे कुणीकडनंही सीतेचं संरक्षण होईल आणि आपण असे चालत 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 सदा सर्वदा आपलं धनुष्य सज्ज असायला. इथे पदोपदी भय आहे, काय संकट निर्माण होईल कुठल्या क्षणी सांगता येत नाही अशी अवस्था आहे.
आणि चालत 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 काही अंतर पुढे गेले असताना एक सुंदर अशा प्रकारचं सरोवर त्यांना पाहायला मिळत आहे. सगळेजण तहानेने व्याकुळ झालेले त्या सरोवरामध्ये जातात. अत्यंत स्वच्छ अशा प्रकारचं जल होतं. त्या जलाचं पान करतात आणि सरोवराची शोभा पाहताय. सरोवराच्या तीरावरती असणाऱ्या एका वृक्षाच्या छायेमध्ये विश्रांती घेत आहे. इतक्यामध्ये महाभयंकर अशा प्रकारचा एक राक्षस तिथे येतोय आणि तो रामाला सांगतोय, कोण आहे? भयंकर गर्जना करतोय. वामांसेन्यस्त शूलाग्र ग्रथिता अनेक मानुषम. डाव्या खांद्यावरती एक त्रिशूळ धारण केलेला आहे आणि त्या त्रिशूळामध्ये आपण जशी एखाद्या कधी कोणी खेड्यात राहिला असेल, शेतीवाडीत काम केलं असेल तर लक्षात येईल. तितके खेड्यातली मुलं गाई वगैरे घेऊन जातात आणि तिथे बिब्याची झाडं असतात. कधी कुणी बघितलीत का बिब्याची झाडं? बिब्बा तरी माहितीये? काळा बिब्बा जो कुठे चटके बिटके देतात बिब्याची. त्या बिब्याची फुलं असतात आणि त्या फुलाच्या पाठीमागे बिब्बा येतो. जशी काजूची फळं असतात आणि त्याला काजू येतो, तसं ही बिब्याची फुलं असतात आणि त्याला बिब्बा. ती बिब्याची फुलं खाल्ली की तोटरा बसतो. ते मुलं काय करतात, ते काढतात आणि आपल्या जवळ एखादी काठी वगैरे असली म्हणजे त्या काठीमध्ये अशी बिब्याची फुलं अडकवून ठेवतात आणि जाता येता आपल्या एक तोंडात टाकायचं. वाळत ठेवली तरी चालतात. खायचा पदार्थ. असं या राक्षसाने आपल्या त्रिशूळावरती माणसांना मोठे मोठे रानरेडे काय, मोठे मोठे हरणं काय, अशी ती त्रिशूळावर अडकवली. आणि तो करायचा काय, जाता येता एखादं काढायचं आणि तोंडात टाकायचं सरळ. आणि तो रामाला म्हणतोय, अक्षयंतम गजव्याघ्र महिषम वनगोचरम ज्यारोपितं धनुर्धृत्वा लक्ष्मण रामो लक्ष्मणमब्रवीत. तो महाभयंकर अशा प्रकारचा राक्षस बघितला. त्याचं ते अक्राळ विक्राळ रूप पाहिलं आणि रामचंद्र म्हणतायत लक्ष्मणाला, लक्ष्मणा सावधान. धनुष्यावर बाण चढवून तयार रहा. आपल्यावर भयंकर संकट येण्याची शक्यता आहे. सीता घाबरून गेली. तेव्हा रामाने सांगितलं सीतेला, माभैर जनकनंदिनी. जनकनंदिनी धनुष्यावर बाण लावला आणि त्या राक्षसाकडे रोखून उभे राहिले रामचंद्र. लक्ष्मणाने सुद्धा तीच तयारी केली. तेव्हा तो राक्षस म्हणतोय, आपण कोण आहात, कशा करता इथे आलेला आहात? हे माझं वन आहे, तुम्हाला कळत नाही का? माझ्या वनामध्ये येणाऱ्या मनुष्याला मी भक्षण करत असतो.
मुनिवेश धारण केलेले, माझ्या तोंडामध्ये सहजपणे तुमचा घास बनून जाईल. कशाला या वनामध्ये? कोण आहात तुम्ही असं विचारल्यानंतर रामाने सांगितलं, मी राम आहे, दशरथ पुत्र राम. हा माझा भाऊ लक्ष्मण आहे, ही माझी पत्नी सीता आहे. आमच्या वडिलांच्या वाक्याचा आदर करण्याकरता आम्ही ह्या ठिकाणी. आणि पुढे काय वाक्य बोलले राम? शिक्षणार्थम भवादृशा, तुमच्या सारख्यांना शिक्षण देण्याकरता इथे आम्ही आले. मोठं तोंड उघडलेलं आहे, ते त्रिशूळ हातामध्ये घेतलेलं आहे आणि तो काय म्हणतोय, मी कोण आहे तुला परिचय देतो. रामा, या वनाचा अधिपती मला म्हणतात विराट. मी जेव्हापासून इथं आलो तेव्हापासून इथे जे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी होते ते सगळे पळून गेले, माझ्या भीतीने पळून गेले. लवकरात लवकर इथला निघून जा. नाहीतर मी तुमचं इथं भक्षण करेन. असं म्हणून त्या राक्षसाने हात पुढे केले आणि सीतेला उचलण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केला. हे बघितल्याबरोबर रामाने असा एक सुंदर बाण मारलाय त्याला. त्या बाणाबरोबर त्याचा जो हात त्याने सीतेला पकडण्याकरिता पुढे केला होता तो खांद्यापासून कापून टाकला. माझा हात कापणारा हा आहे तरी कोण म्हणून दुसरा हात पुढे करतोय. तोही हात कापून टाकला. पायही कापून टाकले. तसा तो सरपटत येऊ लागला म्हणून त्याचं मस्तक सुद्धा भिन्न करून टाकलं. तो विराध नावाचा राक्षस त्या ठिकाणी गतप्राण झाला. परंतु त्याचा जो पापामुळे उत्पन्न झालेला एवढा महाभयंकर देह जो आहे हा रामाच्या बाणाने नष्ट झाल्यामुळे त्या देहाच्या रूपाने असणारं पाप सगळं नाहीसं झालं आणि त्याच्या त्या देहातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला. विराधकायादति सुंदराकृतिः विभ्राजमानो विमलांबरावृतः प्रतप्तचामीकरचारुभूषणः व्यदृश्यताग्रे गगने रविर्यथा. त्याच्या शरीरातून अत्यंत सुंदर अशा प्रकारचा पुरुष बाहेर पडला आणि त्याने रामाला नमस्कार केला आणि रामाला म्हणतोय की हे रामा, श्रीराम राजीव दलायताक्ष विद्याधरोऽहं विमल प्रकाशः दुर्वाससा कारण कोपमूर्तिना शप्तः पुरा सोऽथ विमोचितस्त्वया.
मी कोण आहे? विमल प्रकाश नावाचा मी गंधर्व आहे, विद्याधर आहे. दुर्वास ऋषींच्या शापामुळे मला हे राक्षसी रूप प्राप्त झालेलं आहे. रामा प्रभो, तुझ्या बाणाने माझ्या देहाचा विनाश झाला आणि मी कसा पुन्हा सुंदर रूपामध्ये प्रकट झालो. माझं माप सगळं रामचंद्रा, तुझ्या चरणार विंदाची स्मृती मला सदैव राहो. तुझं नामसंकीर्तन माझ्या मुखामध्ये सदैव राहो आणि माझ्या कानामध्ये सुद्धा राहो, की तुझ्या ठिकाणी मी प्रार्थना करतो. बस तू माझा उद्धार केलास. रामा, तुला माझे नमस्कार आहे. मी तुला शरण आलेलो आहे. तुझ्या मायेपासून मला कसल्याही प्रकारची बाधा होऊ नये आणि मी तुझ्या ठिकाणी शरण आलो. मी आता माझ्या लोकाला जातो, मला तुझी आज्ञा असते. तेव्हा रघुनंदनाने रामचंद्राने त्या विराधाला आशीर्वाद दिले. विराधा, कल्याण तुझ्या इच्छेप्रमाणे तुला त्या लोकाची, देशाची प्राप्ती. माझ्या ठिकाणी तुला उत्तम अशा प्रकारची भक्ती प्राप्त होऊन तुझं सर्वतोपरी कल्याण हो. प्रभू रामचंद्रांच्या हे सुद्धा सगळं लक्षात होतं. राज्यावर बसले असते तर हे काम करता आलं असतं का? त्या एका विराधामुळे दंडकारण्यातले सगळे तपस्वी ऋषी निघून गेलेले होते आणि रामचंद्राने त्या विराधाचा उद्धार करून टाकला आणि त्या दंडकारण्याला पुन्हा निर्भय करून टाकलं आणि सगळ्या ऋषी लोकांना तपश्चर्या करण्याकरता म्हणून मुक्त असा प्रदेश करून. तो विराध रामचंद्राला साष्टांग नमस्कार करतो आणि आपल्याला अपेक्षित असणाऱ्या प्रदेशाला निघून जातो. मुखामध्ये राम 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 नामस्मरण. मग तिथून हळूहळू हळू पुढे निघाले. तो शरभंग नावाच्या ऋषींचा आश्रम त्यांना पाहायला. रामायणातली प्रत्येक कथा आपल्याला ज्ञान देणारी आहे. प्रत्येक कथा आपल्याला ज्ञान देणारी आहे आणि प्रत्येक कथेतून एकच पाहायला मिळते की त्या जो कोणी रामाच्या संबंधामध्ये आला त्याचा उद्धारच झाला. राम लक्ष्मण सीता आलेत म्हणल्यानंतर शरभंगांना फार मोठा आनंद झाला. त्यांना बसायला आसन दिलेलं आहे. त्यांचं आदरातिथ्य सुंदर अशा प्रकारे केलेलं आहे. आणि शरभंग ऋषीने सुद्धा रामचंद्राची अत्यंत सुंदर अशा प्रकारे स्तुती केली. आणि ते शरभंग ऋषी रामचंद्राला सांगतात, रामचंद्रा, आजपर्यंत मी जी तपश्चर्या केली, ध्यानधारणा केली, त्याचा मला संपूर्ण फळ.
मग झालं, माझ्या जीवनाची ती कर्तव्यता झाली. आता मला काही मिळवायचं नाहीये. मी आता हा माझा देह जो आहे, हा देह चितेवरती ठेवून भस्म करून टाकणार आहे. कारण हा देह कसा आहे, प्रारब्धांचे भोग भोगण्याकरता मिळालेला आहे. मग सुखरूपी असणारी प्रारब्ध, दुःखरूपी असणारी प्रारब्ध, दोन्ही या देहाच्या आत बसून आत्मा भोगत असतो. सुखरूपी प्रारब्ध भोगत असताना म्हणाले शरभंग ऋषी म्हणतात, आम्ही काही विचार केला का? आनंदाने भोगत राहील. मग आता दुःखरूपी प्रारब्ध भोगत असताना, आमचंच कर्म भोगत असताना आम्हाला दुःख मानायचं काय कारण आहे? जे व्हायचं असेल ते होईल. पश्यतु इदानीं देवेशो रामो दाशरथि प्रभुः दग्ध्वा स्वदेहं गच्छामि ब्रह्मलोकमकल्मषः. राम समोर पाहत असताना ही पहा मी चितार असतो आणि माझा देह जो आहे हा ब्रह्मलोकाला येतो. देह या ठिकाणी भस्म करून माझ्या जीवाला मी ब्रह्मलोकाकडे घेऊन. आणि वामांकावरती ज्याच्या सीता बसलेली आहे, असा प्रभुराम सदा सर्वदा माझ्या हृदयामध्ये राहो. प्रभो रामचंद्रा, रामचंद्रा, प्रभो माझ्या हृदयाच्या आसनामध्ये, माझ्या आसनावरती तू सदा सर्वदा वास्तव वास. मला जगतामध्ये का माझे जितके जन्म झाले, जितकी मी तपश्चर्या केली, जेवढे काही धर्माचरण केली, त्या सगळ्याचं फळ मला आज प्राप्त झाले. अनेक वेळेला रामाचं नाव घेतलं आणि त्या शरभंग ऋषीने रामाच्या समोर चिता पेटवली आणि आपला पंचभौतिक देह जो आहे हा त्या चितेवरती ठेवला. ध्यानस्थ बसले, जय श्रीराम. बस आणि एका क्षणामध्ये देह भस्म, दिव्य देह धारण केला आणि ब्रह्मलोकामध्ये त्यांचे शिष्यगण सगळे त्या ठिकाणी असणारे हे शरभंगांचा आपला देह अग्नीला दान करण्याचं कृत्य पाहून रामचंद्रांच्या दर्शनाने शरभंगांचा उद्धार झाला हे पाहिल्यानंतर सगळ्यांनी रामचंद्रांच्या समोर साष्टांग नमस्कार केला. आणि धनुष्यबाण धारण केलेले प्रभू रामचंद्र समोर असताना सगळ्यांनी रामचंद्राची स्तुती केली. आणि रामाची प्रार्थना केली, रामा भूमीचा भार कमी करण्याकरता, अधर्माने वागणाऱ्यांना शिक्षण देण्याकरता आणि साधूंचं रक्षण करण्याकरता तुम्ही या भूतलावरती आलात. रामा प्रभो, आमचं दुःख नाहीस करण्यास तुम्ही एकच समर्थ आहात. रामाने विचारलं, काय झालं रे, तुम्हाला एवढं का दुःख झालंय? लक्षात घेण्यासारखी लोक आहे बघा, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. सगळे ऋषी त्या ठिकाणी एकत्र जमले आणि रामाला सांगितलं, ये आमच्या आश्रमाकडे बघायला, तुला हळूहळू आमच्या दुःखाची कारण सांग. आमच्या आश्रमामध्ये तुझ्या पायाची धूळ लागली तर आम्ही
कृतार्थ होऊन जाऊ दे रामा, आमच्याकडे ये. मग त्या ऋषीमुनींची सगळे आश्रम पद पाहण्याकरता रामचंद्र गेले आणि त्या आश्रमामध्ये जाता जाता एका ठिकाणी रामचंद्राला एक मोठाच्या मोठा हाडांचा ढीग पडलेला दिसला. ददर्श तत्र पतितान्यनेकानि शिरांशीची अशी मस्तक पडलेली होती, मस्तक. आणि तो पर्वतासारखा ढीग बघितल्यानंतर अस्थींचा रामचंद्राने, काय रे हे ऋषी लोकांनो, हे काय आहे, काय पडलंय हे सगळं? तेव्हा ऋषीने सांगितलं, रामचंद्रा, म्हणून तर तुला आम्ही बोलवतोय इथे, याचं कारणच हे आम्हा सगळ्या तपस्वी ऋषी लोकांची मस्तक पडलेली आहे. राक्षसांनी खाऊन फेकून दिलेली मस्तक आहे. इतके ऋषी लोक या ठिकाणी तपश्चर्या करत होते आणि त्या सगळ्या ऋषी लोकांना या राक्षसांनी मारलेलं आहे. तथापि आम्ही आमच्या ठिकाणी तपश्चर्या करायचं सोडलेलं नाही. म्हणूनच जणू रामा, आता आमच्या रक्षणासाठी तेव्हा रामाने त्या दंडकारण्यामध्ये अशी प्रतिज्ञा केली की बास, हे दंडकारण्य मी राक्षस विहीन करून टाकी. आणि मग काही वर्ष त्या ठिकाणी रामचंद्र राहिले. तिथल्या राक्षसांना निर्भय करण्यात. तेव्हा ते राक्षस लोक आपल्या आपल्या आश्रमामध्ये निर्भय झाले. मग तिथून पुढे रामचंद्र सुतीक्ष्ण नावाच्या ऋषींच्या आश्रमामध्ये राम आलेले बघितल्याबरोबर सुतीक्ष्णाला आनंद झाला आणि सुतीक्ष्णाने रामाचं स्वागत केले. अनेक प्रकाराने सुतीक्ष्णाने सुद्धा रामचंद्राची स्तुती केली. तेव्हा रामचंद्र म्हणतात, ऋषी महाराज, माझ्या उपासनेने तुमचं हृदय कसं अत्यंत पवित्र झालेलं आहे, शुद्ध झालेलं आहे, म्हणून तुम्हाला दर्शन देण्याकरता मी या ठिकाणी. किती सुंदर माझं स्तोत्र केलं तुम्ही. त्या स्तोत्रांचं जो पठण करेल त्याचं सदा सर्वदा करता त्याला सायुज्य मुक्ती सुद्धा प्राप्त होईल. रामाने सुतीक्ष्णाला सांगितलं, महाराज, तुमच्या गुरुना अगस्त्य ऋषींना पाहण्याची मला इच्छा आहे. रामाला सांगितलं, आजच्या दिवस राहा, उद्याच्याला अगस्त्य ऋषींच्याकडे मी आपल्याला. मी सुद्धा बऱ्याच वर्षामध्ये अगस्त्य ऋषींचं दर्शन घेतलं. आणि मग सकाळी उठल्यानंतर स्नान संध्याधिक पवित्र कर्म केलं. आणखीन राम, लक्ष्मण, सीता आणखीन सुतीक्ष्ण जे आहेत आपल्या अगस्त्य ऋषींच्या आश्रमाकडे त्यांना घेऊन गेले. राम आलेले आहे हे कळल्याबरोबर मध्यान्ह समयी अगस्त्य ऋषींना समजलं.
अगस्तींचा आश्रम म्हणजे गाई काय, हरण काय, सशे काय, ऋषी तिथे राहणारे विद्यार्थी काय, सगळे कसे तपस्वी. रामाने त्या आश्रमाचं सौंदर्य पाहता पाहता एका बटूला सांगितलं, म्हणले महाराज आतमध्ये महाराज असतील, महाराजांना सांगा आम्ही आलो आपल्या दर्शनासाठी. त्यावेळेला आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगस्त्य ऋषी जे आहेत हे राम या मंत्राचाच अर्थ ऋषी त्या आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. रामाने नमस्कार केला आणि सांगितलं, मी दाशरथी राम आहे, लक्ष्मण आणि सीतेसह आपल्या दर्शनासाठी आलेलो आहे. आपली परवानगी असेल तर. अगस्त्य ऋषींना हे समजल्याबरोबर अगस्त्य ऋषींनी अत्यंत वेगाने रामाला आणण्याकरता स्वतः रामाच्या जवळ आणि म्हणतात कसे, आगच्छ राम भद्रन्ते तिष्ठ्या तेद्य समागमः प्रियातिथिर मम प्रातोस प्रातोस प्रियातिथिर मम प्रातः अस्यद्य मे सफलम दिनम्. आजचा माझा दिवस म्हणजे अत्यंत प्रिय दिवस, कारण रामा तू आलास या ठिकाणी. एका हातामध्ये रामाला घेतलेला आहे, आपल्या आश्रमामध्ये नेलेला आहे. आणि सांगतायत, तुझ्या आगमनाची मी वाट पाहतोय. जेव्हा क्षीर समुद्राच्या तिथे ब्रह्मदेवाने तुझी प्रार्थना केलेली होते आणि त्यावेळा तू सांगितलं होतंस की मी रावणाच्या वधासाठी आणि त्रेतायुगामध्ये दशरथाचा पुत्र म्हणून जन्माला येणार आहे आणि तो आज आलास. तेव्हापासून आजपर्यंत मी तुझी वाट पाहतोय. आणि मग त्या ठिकाणी अगस्त्य ऋषीने सुद्धा वेदांताप्रमाणे प्रभू रामचंद्राची स्तुती केली. प्रभू रामचंद्राला साक्षात परमात्मा परब्रह्म अशा प्रकारचे संबोधन. आणि म्हणतात, अद्य मे क्रतव सर्वे बभूव सफला प्रभो दीर्घकालम मया तप्तमनन्यमतिना तपः तस्येह तपसो राम फलंतवय दर्शनम. आता रामाचं दर्शन हेच माझ्या हजारो वर्षाच्या तपश्चर्येचं फळ आहे असं मानणारे लोक आहेत. लोकांना काय, हे रामाचं नाव घेतलं हे मला मिळालं, ते रामाचं नाव घेतलं ते मला मिळालं. अरे रामाचं नाव घ्यायची संधी मिळाली हेच केवढं मोठं फळ आहे. आज संपत्ती विपत्तीच्या अवस्थेमध्ये रामाची आठवण होते हे किती महत्वाचं आहे. रामाची अनेक प्रकाराने स्तुती केली आणि रामाला सांगतायत, रामा तू जे कार्य करायला निघालायस त्यासाठी माझ्याकडनं ही मदत आहे. म्हणून त्यांनी काय केलं, ददौ चापम महेंद्रेण रामार्थे स्थापितम पुरा. रामासाठी इंद्राने स्थापन केलेला धनुष्य जो आहे हा राम. भाता दिला
बाण दिले आणि अगस्त्य ऋषीने सांगितलं तुझ्या कार्यामध्ये याचा उपयोग, अक्षय भाता तुला मी दिलेला आहे, या भात्यातले बाण कधी संपणारच नाही. आणि तुला सांगतो इथून थोड्या अंतरावरती पंचवटी नावाचं एक ठिकाण आहे. तिथे गोदावरी नदी आहे. तेव्हा तिथे तुझा आश्रम तयार कर आणि तुझा उरलेला जो वनवासाचा काळ आहे तो तू तिथे हलवावा. अगस्त्य ऋषीने सांगितल्यानंतर रामचंद्र म्हणतात महाराज काय तिथे विशेष, तू तिथे गेलास म्हणजे सगळं समजेल. हे मी दिलेलं जे साहित्य आहे ना याचा अधिकाधिक अधिक उपयोग तिथे तुला करायचा. तेव्हा अगस्त्य ऋषीने जो आपल्याला मार्ग दाखवला त्या मार्गाने प्रभू रामचंद्र जे आहे पुढे गेले. पंचवटीच्या दिशेने आपण जे नाशिक पंचवटी म्हणतो तिथे आले होते बरं ना. म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाशिकच्या गोदावरीच्या तीरावरती ज्या भागाला पंचवटी नाव आहे तिथे रामचंद्र आले. तिथे येतात तो एक भयंकर पर्वतासारखा मोठाच्या मोठा पक्षी त्या ठिकाणी दिसला. रामाने लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा सज्ज हो, पहा कोणतरी समोर येत आहे. ऋषींचं भक्षण करणारे राक्षस म्हणले अशाच प्रकारचे असतात. रामाचं हे वचन ऐकल्यानंतर तो जो गृध्रराज जटायू जो होता तो रामाला सांगितलं रामा मला मारू नकोस, मी तुझ्या वडिलाचा मित्र आहे. माझं नाव जटायू आहे. या पंचवटीमध्ये मी राहत असतो आणि तुझ्याच हिताचं कार्य मी करेन. कधी तुम्ही इकडे तिकडे बाहेर गेलात, शिकारीला गेलात, अमक्याला गेलात, तमक्याला गेलात तर सीतेकडे लक्ष ठेवायचं काम मी करेन. रामाचा लगेच विश्वास बसला त्याच्यावर. रामाच्या एकूण चरित्रामध्ये हे पाहायला मिळतं आपल्याला की प्रभू रामचंद्राशी कोणीही बोलो रामाचा त्याच्यावर विश्वास आहे. रामाची नीतीच मोठी वेगळी आहे. रामाच्या नीतीमध्ये राजकारण नाहीच आहे. आता या एवढ्या महाभयंकर जटायूंनी सांगावं मी सीतेचं रक्षण, रामांवर विश्वास बसला. आणि
मग तिथे गौतमी नदीच्या तटावरती गेलेली आहे. एक सुंदर अशा प्रकारची पर्णकुटी तयार केली आणि गोदावरीच्या उत्तर तटावरती सुंदर वनवृक्ष राजीच्या त्या अरण्यामध्ये जानकी आणि लक्ष्मणाच्या बरोबर अत्यंत आनंदाने आपला उरलेला काळ घालवत. लक्ष्मण प्रत्येक दिवशी कंदमुळं फळं आणतोय. सीता त्याची काही पदार्थ बनवतीये. राम लक्ष्मण खात आहे. नित्य गोदावरीच्या जलामध्ये स्नान करताय. एकदा लक्ष्मणो राममेकान्ते समुपस्थितम् विनयावनतो भूत्वा पप्रच्छ परमेश्वरम्. त्या पंचवटीमध्ये एकदा राम असे निवांत बसलेले असताना लक्ष्मण जवळ येतोय आणि रामाला म्हणतोय की हे भगवन, तुमच्याकडून मी तत्वज्ञानाचं काही श्रवण करण्याची इच्छा. संक्षेपामध्ये तुम्ही आम्हाला वर्णन करू. इथे प्रभू रामचंद्राने स्वतः लक्ष्मणाला उपदेश केला. जो आपण कथेच्या वेळेला कधीच ऐकत नाही. भरा 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 पुढे निघून जातो. असले विषय सोडून पुढे जा. पण आज आपण या विषयाला महत्त्व दिले. लक्ष्मण काय म्हणतात? ज्ञानम विज्ञान सहितम भक्ती वैराग्य ब्रह्मितम आचक्ष्व मे रघुश्रेष्ठ वक्ता नान्योस्ति भूतले. मला ज्ञान विज्ञान भक्ती वैराग्याने युक्त अशा प्रकारचं मला ऐकण्याची इच्छा आहे. तुमच्यासारखा वक्ता जगात आहे तरी कोण? मला तत्वज्ञानाचा उपदेश. रामाने सांगितलं, तुला लक्ष्मणा असं सांगतो की जे ऐकल्यानंतर मनुष्याचा भ्रम सगळा निघून जाईल. आधी प्रथमतः तुला मी मायेचं स्वरूप काय ते सांगतो. अनात्मनि शरीरादौ आत्मबुद्धिस्तु या भवेत् सैव माया तयैवा सर्व संसार परिकल्प्यते. वा, काय सुंदर सांगितलं पहा. माया कशाला म्हणतात? ज्या जगतामध्ये अनात्म वस्तू आहेत, म्हणजे आत्मा नसणाऱ्या ज्या वस्तू आहेत, त्या ठिकाणी उत्पन्न होणारी जी आत्मबुद्धी आहे तिलाच माया असं म्हटलेलं आहे. आणि तिच्यामुळे हा सगळा संसार चाललेला आहे. त्या मायेची म्हणाले दोन स्वरूप आहे. विक्षेपा वर्णे तत्र प्रथमं कल्पये जगत लिंगाद्य ब्रह्मपर्यंतम स्थूल सूक्ष्म विभेदतः. त्या मायेमध्ये म्हणाले दोन शक्ती आहेत, एक विक्षेप आणि एक आवरण शक्ती. महातत्वापासून ते ब्रह्मदेवापर्यंत स्थूल सूक्ष्म भेदरूप अशा प्रकारचं जगताची जी कल्पना आहे ती सगळी विक्षेप शक्ती आहे.
दुसरी म्हणजे काय, ज्ञानाचं जे खरं रूप आहे त्याला आवरण म्हणजे आच्छादन घातलेलं आहे. त्याला आवरण शक्ती असं म्हणतात. माया ही केवळ म्हणाले परमात्म्याच्या आश्रयावर विश्वाची रचना करते आहे, परंतु हे तुम्हाला समजून देत नाही. जसं आपण आपल्या सगळ्यांनाच अनुभव आहे, कपड्याच्या दुकानात गेलं किंवा कुठे सोनाऱ्याच्या दुकानात गेलं की भर 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 रंगीबेरंगी कपडे असे समोर टाकतात. त्यांच्या ते वेगळ्या वेगळ्या घड्या बिस्कट, आपल्याला एक घडी बिस्कटायची म्हणजे फार त्रास होतो, पण या लोकांना घडी बिस्कटायचं काहीच वाटत नाही. बराबर घडी बिस्कट, 50-100 साड्या असो, धोत्रा असो, देतात फेकून करा आणि सांगतात पहा हे कसं छान दिसते, ते कसं छान दिसतंय, त्याच्यामध्ये काय गुण आहेत, त्याच्यामध्ये काय गुण आहेत, हे कसं सुंदर आहे, ते कसं टिकाऊ आहे. आपल्याला वाटतं हा किती छान आहे, हे किती छान आहे, ते किती छान आहे, हे घेऊ का ते घेऊ. अशा पद्धतीने आपण त्यांनी जी उत्पन्न केलेली माया, याला माया म्हणतात बरं का. त्या मायेमुळे आपण जातो मोहून, आणि मोहून गेलो की आपल्याला ते सगळंच घ्यावंसं वाटायला लागतं. आणि गेलेलो असतो एखादी दुसरी साडी विकत घेण्याकरता आणि 5-10 साड्या पसंत करून येतो. पैसे कुणीतरी शेजारी एखादी मैत्रीण असो किंवा कोण म्हणलं आता आपल्याकडे पैसे आहेत का, पैसे काय केव्हा येतात. तो दुकानदार आहे म्हणतो पैशाची काय चिंता आहे, काय केव्हा तरी 4-8 दिवसांनी काय आणखीन विश्वास बसतो की घेतल्या 5-10 साड्यांचा गठ्ठा घेऊन निघाले गेले. म्हणजे हा जो व्यवहार व्यापार झाला हा कशामुळे झाला, हा ज्यामुळे झाला त्याला माया. ही आता सामान्य माया आहे, जगताला सगळ्या सामावून घेणारी माया जी आहे फार मोठी आहे. म्हणून त्यांनी उदाहरण दिलं, रज्जौ भुजंगवत भ्रांत्या विचारे नास्ति किंचन श्रूयते दृश्यते यद्यत् स्मर्यते वानरैः सदा. अंधारामध्ये म्हणाले दोरी पडलेली आहे आणि साप समजून काठीने झोडपून काढतोय. थकला, शेवटी हातपाय दुखायला लागले, अजून का मरत नाही साप म्हणून थोड्या वेळाने कोणीतरी उजेड पाडला त्याच्यावर. अरे म्हणजे दोरी आहे, 1 तास बडवत बसलो, काठ्या मोडल्याच्या. असा प्रकाश पाडणारा जर कोणी आला तर म्हणतात तिथे मनुष्याचा भ्रम नाही साव. रामचंद्र म्हणतात स्वप्नाप्रमाणे या सगळ्या खोट्या असलेल्या गोष्टी सुद्धा खऱ्या वाटायला लागतात. मग हे सगळं सगळं कशामुळे खरं वाटतंय, देह एव हि संसार वृक्षमूलं दृढं स्मृतम. हा आपण धारण केलेला जो देह आहे ना, या देहामुळेच हे सगळं संसाराचं कार्य चाललेलं आहे.
आणि त्या देहाचे बंध म्हणजे स्त्री पुत्रादिक जे आहेत ते सगळे त्या देहाचे बंध आहे. लक्ष्मणा, वास्तविक जर पाहिलंच तर एतैर्विलक्षणो जीव परमात्मा निरामयः तस्य जीवस्य विज्ञाने साधनान्यपि मे शृणु. या सगळ्यापेक्षा जीवात्मा परमात्मा हे सगळे भिन्न आहे. जीवात्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. त्याचं ज्ञान होण्याचं काय साधन आहे ते तुला मी सांगतो. षड्रिपून आणि दूर केलं पाहिजे. मान असता कामा नये, दंभ असता कामा नये, हिंसा या सगळ्या गोष्टी सोडल्या पाहिजे. पराक्षेपादि सहनम सर्वत्र वक्रता तथा. दुसऱ्याने केलेली निंदा सहन करण्याची ताकद पाहिजे. रामाने सांगितलं लक्ष्मणाला. आणि सर्वत्र सरळ बुद्धी असायला पाहिजे. भक्ती उत्तम असली पाहिजे आणि गुरुच्या ठिकाणी अतिशय श्रद्धा भावना असायला पाहिजे. कसल्याही प्रकारच्या विषयांच्या इच्छा असता कामा नये, अहंकार असता कामा. अनात्म वस्तूच्या ठिकाणी असणारी जी ममता आहे ही ममता सुद्धा मनुष्याच्या आणि बंधनाला कारणीभूत होत असते. सर्वत्र समबुद्धी असली पाहिजे. मयि सर्वात्मके रामे ह्यनन्य विषया मतिही. रामाच्या ठिकाणी अनन्य बुद्धी असली पाहिजे. जनसंवाद रहित अशा शुद्ध देशाच्या ठिकाणी वास्तव्य पाहिजे. आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा उद्योग सदा सर्वदा चालला पाहिजे. वेदांताच्या अर्थांचं अवलोकन केलं पाहिजे. असं जर म्हणाले आपण वागू लागलो तर आपल्या ठिकाणी अज्ञान दूर होऊन ज्ञानाची उत्पत्ती होत असते. अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितला. आणि सांगतात एवं मत्कथा श्रवणे पाठे व्याख्याने सर्वदा रतिः मत्पूजा परनिष्ठा च मम नामानुकीर्तनम. माझ्या कथा श्रवण करण्याविषयी मनुष्याची इच्छा असते. माझ्या कथा सांगण्याविषयी प्रेम असलं पाहिजे. माझ्या पूजा करण्याविषयी अतिशय प्रेम असलं पाहिजे. आणि माझ्या नावाचं संकीर्तन सदा सर्वदा झालं. असे जे वागतात त्यांच्या ठिकाणी शुद्ध भक्ती उत्पन्न होत असते. आणि मग माझ्या भक्तीने युक्त असणाऱ्या मनुष्याला उत्तम अशा प्रकारचं ज्ञान उत्पन्न होत असतं. वैराग्य निर्माण होत आहे. हे सगळं लक्ष्मणाला सांगितल्यानंतर रामचंद्र म्हणतात तुझ्या प्रश्नाला अनुसरून मी ह्या सगळ्या गोष्टी तुला सांगितल्या. सामान्य कुठल्या तरी माणसांना हे सांगत जाऊ नकोस. कारण ही माणसं त्याचा
गैरअर्थ घेत असतात. न वक्तव्यमिदं यत्नान मद्भक्ती विमुखाय च. माझी भक्ती ज्याच्या हृदयात नाही अशा माणसाला कदा माझ्या भक्ताला हे अवश्य सांग. त्याच्या ठिकाणचं अज्ञान दूर होत आहे आणि लवकरात लवकर त्याच्या ठिकाणी मुक्ती प्राप्त होत असते. भक्तानां मम योगिनां सुविमल स्वान्ताति शान्तात्मनां मत्सेवाभिरतात्मनां च विमल ज्ञानात्मनां सर्वदा संगय्यः कुरुते सदोद्यतमतिः सत्सेवनानन्यधीः मोक्षस्तस्य करे स्थितोऽहमनिशं दृश्यो भवेनान्यथा. अशा प्रकारे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सज्जन संतांची जो मनुष्य संगती करतो त्याला लवकरात लवकर माझ्याविषयी भक्ती प्राप्त होऊन त्या भक्तीची दासी असणारी मुक्ती पण प्राप्त होत असते. लक्ष्मणा, तुला मोक्षासाठी उपयुक्त असणारं ज्ञान पाहिजे होतं ना, ते तुला मी सांगितलं. आणि मग त्या ठिकाणी लक्ष्मणाच्या मनाची शांतता झाली. आणि मग तिथे जो प्रकार घडला तो प्रकार म्हणजे शूर्पणखा त्या ठिकाणी आली आणि त्या शूर्पणखेचा या दोघांच्याकडनं छळ केला गेला. म्हणून ती सीतेला मारते, तिचे नाक कान तोडून टाकले. म्हणून ती घाबरून गेली आणि तिथून ती लंकेमध्ये जाऊन पोचली. खरदूषणांना सांगितलं. खरदूषणांनी तिथे येऊन राम लक्ष्मणावरती आक्रमण केलं. 1 तासामध्ये रामाने 14,000 राक्षस त्या ठिकाणी धराशायी करून ते संपूर्ण दंडकारण्य जे आहे हे राक्षस विहीन करून टाकले. मला सांगा, 14,000 अतिरेकी होते सगळे. सध्याच्या भाषेत बोलायचं म्हणजे 14,000 अतिरेकी एका ठिकाणी राहत होते. आणि एकट्या रामाने आपल्या धनुष्यबाणाच्या प्रभावाने त्या 14,000 अतिरेक्यांचा त्या ठिकाणी विनाश केला, उद्धार केला. खरदूषण त्रिशिरा हे त्यातले मुख्य होते आणि त्यांचे सगळे अनुयायी त्या शूर्पणखेचे भाऊ होते. ते शूर्पणखा ही रावणाची पण बहीण होती, खरदूषणांची पण बहीण होती. तिच्या सांगण्यामुळे ते तिथे येतात, रामाशी युद्ध करतात आणि राम प्रभू जे आहेत हे त्या सगळ्यांना उद्धाराच्या गतीला पाठवून देतात. मग शूर्पणखा जी आहे ती कुठे जाते? लंकेमध्ये. आणि तिथे रावणाला सांगते की अरे, आज असा असा प्रसंग घडला. तिथे खऱ्या अर्थाने रावणाच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते की ज्या सीतेमुळे माझ्या बहिणीचा अपमान झाला, ज्या सुंदर सीतेला वनवासामध्ये घेऊन हा राम बसलेला आहे, त्याला कोणी सहाय्यक नाही, ती सुंदर सीता पळवून आणणं हे आपलं अत्यंत, ते कशाही पद्धतीने आपल्या हस्तगत करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण विचार केला की आजपर्यंत खरदूषण त्रिशिरासारख्या लोकांना 14,000 राक्षसांना एकट्या रामाने मारलं. म्हणजे राम काही सामान्य नाहीये, त्याच्या बाणामध्ये ताकद भयंकर आहे. याकरता
आपण समोरासमोर जाऊन युद्ध करणं शक्य नाही. त्या शूरपणखेने पण रावणाला सांगितलंय. आणि मग रावणाने भरपूर मोठं षडयंत्र रचलेलं आहे सीतेला पळवून नेण्यासाठी. आणि रावण सीतेला पळवून कशा पद्धतीने नेतो, तिथून पुढचा जो कथा भाग आहे हा आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहू. आणि आज वक्रतुंड महाकाय सूर्य